सांगितले तसं करायचं. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. हा हा, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, मी सांगितलंय तसेच मसाले झाले पाहिजेत. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हा गरम मसाला, समदे मी सांगितले तसे झाले पाहिजेत. अहो दरवर्षी करतो का नाही आपण. हा, तर जर का मी सांगितले तसे मसाले झाले नाहीत, उंबऱ्यातून परत लावून दे ना. हा, सांगून ठेवते. हा, बोल ग, काय झालं? अगं, हा माणूस फोनवर बोलतो या, महत्वाचं असल, कामाचं असल, हा डोसक्यात काही विचारच नाही. काय ग, काय झालं? अगं गप का, आता बोलून झालंय माझं, बोल की. अगं ते दुर्गे, ये फर्स खाल्लीस तू? वय इथंच होते म्हणतो ना, खाल्ले 2-4. कशी ग दुर्गे तू? जरा तरी थोबाडावर ताबा आहे का नाही? ए आत्ते, 2-4 नाही 10-12 खाल्ले. अगं पण म्हणून एवढं बोलशील वय मला? आणून देते तुला म्या. होय, ही अशी आहे. अगं ती एफस मला खायचे होते म्हणून तुला बोलले नाही. मग ते एफस कोणी खाऊ नये म्हणून कचऱ्यात टाकणार होते मी. तू खाल्लेस काय? अगं ती एफस धनाजीकडून सांडले होते जमिनीवर. असू दे असू दे. अगं आत्ते, फेकाच्या गोष्टी असं कोण ठेवतं का? असू दे, बस बस बस. काय ग दुर्गे, ते एफस खाताना माती बिती जाणवली काय? आत्ते नाही, तशी तुला सवय आहे म्हणा कसली? माती खायची. आत्ते खा खा, समजा खाऊन टाक. मी नाही कुणाला सांगणार. खा खा. आत्ते गप की ग. बरं सांग, काय काम होतं? हा मला ते पैसे पाहिजे होते. तुला कसं कळलं आत्ते? दुर्गे, तू जेव्हा अशी पुसायचीस ना, तेव्हापासून ओळखते मी तुला. अगं अंगा खांद्यावर वाढवले तुला, मी नाही ओळखणार भाई तुला. पण कसं आहे ना दुर्गे, मी तुला पैसे दिले असते, पण अगं माझे ठेवणीतले पैसे गायब झाले. नाही म्हणजे हे काय पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. आधी कितीदा गेलेत पैसे. मग मी काय करते माहितीये, पैसे ठेवायची जागाच बदलते. मग काही दिवस पैसे गायब होत नाहीत. राहू दे आत्ते. अगं एवढं काय नाही, म्हणजे पैशाचा असं काय नाही, म्हणजे मला पैसे पाहिजेच आहेत असं बी काही नाही. नाही असं? हा म्हणजे हा, मग नगद ना तुला पैसे, जाते मी. अगं अगं आत्ते थांब की. ते मला सांग, तू कुणाबरोबर फोनवर बोलत होतीस? अगं आता पावसाळा जवळ आला ना, मग वर्षाचे मसाले करायचे, तोच फोन केला होता. अगं काय आत्ते, अगं आजकाल का नाही ते रेडीमेड मसाले मिळतात बाजारात, तेच घ्यायचे ग. मला सांग, कालची भरली वांगी कशी झाली होती? लई झाक. आणि दुपारची भेंडी? हा ती बी मस्त. आपल्या घरच्या सारखा मसाले भात बाहेर कुठं खायला मिळतो काय? अगं आत्ते, तुला जे काय बोलायचे ते सरळ सरळ बोल की ग. हेच धीर नाही तुला. मसाला बनवणं कसं धीराचं काम आहे. किती लाल पाहिजे, किती तिखट पाहिजे. गरम मसाला करतो की नाही, त्यात काय काय आणि किती किती जिन्नस घालायचं ते समजा बघावं लागतं. आणि ह्यो मसाला कढईत पडतो की नाही जेव्हा, तवा होतो आपल्या हातचा स्वयंपाक. ती चव बाहेरच्या मसाल्यात नसते. बरोबर आहे. पदार्थाला चव येण्यासाठी निगुतीनं आपण मसाला बनवतो की नाही, तसंच माणसांची काळजी घेऊन आपण घर बनवतो. पण आता दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्याला कसं कळायचं ते? शांते,
तो डबा घेऊन जा. होय होय. ताई वेफर. ए निघ. बया यांना काय झालं, मी तर आजीसाठी आणलं होतं. या अगं तेल बी गेलं, तूप बी गेलं, आणि हाती आलं हे हे. मास्तरीनबाई, आता ही गाठ 7 जन्माची. मी अधिपती आणि त्यांच्या घराला सुखी ठेवेन अशी वचनं देते खरी, पण मला त्यांच्या घरच्यांशी जुळवून घेणं जमेल का? त्या जन्मात मला अधिपतींची साथ द्यायची आहे. मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. अधिपती आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता मी एकटीनं पुढे जाण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे जाऊ तर जोडीनं पुढे जाऊ. आयुष्यात जे काही करू ते जोडीनं करू, कारण आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं आम्ही वचन दिलंय. लग्न झालं तेव्हा माझं प्रेम नव्हतं अधिपतींवर, पण त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे त्यांनी मला प्रेमात पडायला भाग पाडलं. खूप नशीबवान आहे मी. अधिपतीसारखा प्रेम करणारा नवरा मला मिळालाय. आमचं हे नातं काहीही झालं तरी मी गमावू नाही शकत. काही करेन, पण आमच्यातलं अंतर मी लवकर मिटवेन, कारण आम्हाला एकमेकांबरोबर म्हातारं व्हायचंय. जे 7 जन्म मला अधिपतींबरोबरच संसार करायचा आहे.